मध्ये या जर राबवला नसेल, त्या मशीनचे नंबर मॅच होत नसेल, तर तुम्ही आमच्या समोर कुठल्या मशीन आणून दाखवतायत? आता आरो साहेब म्हणतात मशीन बदललं गेलं असा आरोप आहे का ताई? एक्झॅक्टली. आता त्यांचं म्हणणं आहे की लिस्टला 27चं पान गेलं का 28चं. निवडणूक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की प्रत्येक प्रोसिजर ही लोकशाहीनी पारदर्शक आणि चुका न होता होणं गरजेचं आहे. की तुमची चूक झाली आहे का नाही झालंय ते पुराव्यानिशी त्यांनी आम्हाला कायदेशीर दिलं पाहिजे. आणि इथे कोणताही राडा वाडा गाडा नाही. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रक्रियेने लोकशाहीने प्रक्रिया पार पडली गेली पाहिजे. आता इथे काय करतायत? आरो साहेब पोलिसांचा आधार घेतायत आणि पोलिसांनी आरोंची वकिली नाही करायची. आम्हाला निर्णय आरोंचाच आणि पुरावे आरोच दाखवणार. तुमच्यासोबत दमदाटी केली जाते का? येस, आमच्यासोबत दमदाटी केली जाते. बोलू नका हे नका, तर आम्ही ऐकणार नाही. पोलिसांनाही आम्ही विनंती केले, तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही आम्ही आमची पण काळजी घेतलेली आहे. परंतु आमची निवडणूक प्रोसिजर पारदर्शकपणे झाली पाहिजे. जर तुम्ही नंबर बदलले तर त्या नंबराची सही शिक्क्याची प्रत उमेदवाराच्या प्रतिनिधींना का देण्यात आली नाही? म्हणजेच तुम्ही दिली नाही. तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. कारण का? लोकांच्या जनमतातला वेगळा की ज्या उमेदवारांना लोकांनी उभं केलं नाही, अहो ते 500-500, 1000-1000, 2-2, 3-3 हजारांनी पुढे. मशीन मध्ये घोळ कसा केला? म्हणजे काय सिरियल नंबर बदललं? तुमच्या समोर झालं? तुमची काही लोक होती तिथं? एक लक्षात घ्या, सांगितलं मी परत किस्सा तुम्हाला की निवडणूक सुरू झाल्यावर 11 तारखेला यांनी आमची बैठक घेतली. उमेदवार प्रतिनिधी, उमेदवार, त्यांची लोक, साक्ष आणि पंच सगळे मशीन्स आम्हाला दाखवले. ही मशीन, हा नंबर हा आहे. आम्हाला दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्याच्यावर सह्या केल्या. त्या मशीन त्या रूम मध्ये गेल्या. आता आम्ही या आविर्भावात आहोत की आमच्या बरोबर धोका होणार नाही. त्याच मशीन आमच्या टेबलावर येतील. परंतु त्या मशीन टेबलावर न येता दुसऱ्या मशीन आमच्या टेबलावर आल्या. मग जेव्हा आमचे पोलिंग एजंट आहे, मशीन नंबर का मॅच होत नाही हा पहिला प्रश्न तिथं मुद्दा उभा राहिला. तर पहिला जेव्हा एक मशीन मॅच होत नाही, आपण समजून ह्युमॅनिटी आहे, माणसांकडनं एखादी चूक होऊ शकते. 17 मशीन मॅच होत नाही, ही चूक असू शकते. अहो आम्हीही वकील, आम्हालाही प्रक्रिया. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. आत्ताच रुपाली ठोंबरेंचं बोलणं आपण ऐकलं. भाजपचा 14 जागांवर विजय झालेला आहे.